डोळे हे मनाचा आरसा असतात हे आपण नेहमीच ऐकत आलोय, बरोबर? पण आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण पाहणार आहोत की हे फक्त एक सुंदर वाक्य राहिलं नाहीये. डीप लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले डोळे आता खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्याचे सर्वात मोठे रहस्य उलगडणारे दर्पण बनले आहेत. विचार करा, केवळ डोळ्यांकडे बघून शरीरात लपलेले आजार शोधून काढता आले तर? चला तर मग या अद्भुत वैज्ञानिक प्रवासाला लगेच सुरुवात करूया. स्क्रीनवरचं हे वाक्य पहा. डोळे हे फक्त बाह्यजग पाहण्याचं साधन नाहीयेत, तर ते आपल्या अंतर्गत आरोग्याचं अत्यंत अचूक प्रतिबिंब आहेत. आता तुम्ही विचार कराल हे कसं शक्य आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीप लर्निंग मॉडेल्स आता या तत्त्वज्ञानाला प्रत्यक्षात म्हणजे चक्क वैद्यकीय वास्तवात बदलत आहेत. हे तंत्रज्ञान डोळ्यांच्या साध्या फोटोंमधून अशी सिस्टमिक माहिती मिळवत आहे, ज्याचा यापूर्वी कधी विचारही केला गेला नव्हता. एका छोट्याशा फोटोमधून शरीराची संपूर्ण स्थिती समजून घेण्याची ही एक भन्नाट क्रांती आहे. भाग 1. डोळे शरीराचा आरसा. रेटिना आणि डोळ्यांच्या बाह्य फोटोंवरून चष्म्याच्या नंबरपासून ते थेट किडनी आणि लिव्हरच्या कार्याचा अचूक अंदाज वर्तवणं आता पूर्णपणे शक्य झालं आहे. आता ह्या आकड्याकडे जरा लक्ष द्या. 1.6 अब्ज. हा आकडा जगभरात ॲनिमिया म्हणजेच रक्ताल्पतेने ग्रस्त असलेल्या लोकांचा आहे. हा एक अतिशय शांतपणे शरीराला पोखरणारा आजार आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, सहसा याच्या निदानासाठी रुग्णाला सुई टोचून रक्त काढावं लागतं, जे नक्कीच वेदनादायी असतं. पण आता या नाविन्यपूर्ण डीप लर्निंग तंत्रज्ञानामुळे रक्ताचा एकही थेंब न काढता कोणत्याही वेदनेशिवाय फक्त डोळ्यांच्या फोटोंवरून ॲनिमियाचं अगदी सहज निदान केलं जाऊ शकतं. आहे की नाही कमाल? चला तर मग यात थोडं सविस्तर लक्ष घालूया. इथे ॲनिमिया शोधणाऱ्या 3 मॉडेल्सची तुलना केलेली आहे. जर फक्त रुग्णांची प्राथमिक माहिती वापरली तर अचूकता 0.74 इतकी मिळते. पण जर केवळ डोळ्यांच्या फंडस फोटोंचा वापर केला तर ती थेट 0.87 पर्यंत वाढते. आणि जेव्हा ही दोन्ही मॉडेल्स एकत्र करून कंबाईंड मॉडेल वापरलं जातं तेव्हा अचूकता 0.88 इतक्या उच्च स्तरावर पोहोचते. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हे AI तंत्रज्ञान डोळ्यांमध्ये असे काही स्वतंत्र जैविक संकेत शोधून काढत आहे, जे ओळखणं आपल्या मानवी क्षमतेच्या पूर्णपणे पलीकडचं आहे. भाग 2. AIची अचूक रोगनिदान क्षमता. UK बायोबँकसारख्या प्रचंड मोठ्या डेटासेटच्या मदतीने हे तंत्रज्ञान मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या आजारांचे अत्यंत सूक्ष्म पॅटर्न्सही अगदी अचूकतेने टिपत आहे. पण आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की AI हे अंदाज नेमके बांधतं कसं? जुन्या पद्धतींमध्ये जसं की अटेन्शन मॅप्स, AI फक्त चित्रात कुठे पाहायचं ते सांगायचं, जसं की रेटिनाच्या फोव्हियाकडे बोट दाखवणं. पण आता स्टायलेक्स नावाचे एक अत्यंत जबरदस्त आणि नवीन जनरेटिव्ह तंत्रज्ञान आलं आहे. हे तंत्रज्ञान केवळ कुठे नाही तर काय बदलले आहे हे नेमकं दाखवतं. ते चित्रांमध्ये फेरफार करून आपल्याला नेमके कोणते आजाराचे फीचर्स आहेत ते अगदी स्पष्टपणे दृश्य स्वरूपात समोर आणतं. भाग 3. AIचा मेंदू कसा वाचायचा. वैद्यकीय क्षेत्रातील AI हे नेहमीच एका ब्लॅक बॉक्ससारखं म्हणजे एका न उलगडलेल्या रहस्यासारखं राहिलं आहे. पण हे नवीन जनरेटिव्ह फ्रेमवर्क या रहस्यावरील पडदा पूर्णपणे उठवतं. आता हे स्टायलेक्स फ्रेमवर्क नेमकं कसं काम करतं ते आपण एकामागोमाग एक पाहूया. याचे प्रामुख्याने 4 टप्पे आहेत. पहिलं म्हणजे ट्रेन क्लासिफायर, जो आजार ओळखायला शिकतो. दुसरं ट्रेन जनरेटिव्ह मॉडेल, जे चित्रे पुन्हा तयार करायला शिकतं. तिसरं म्हणजे एक्स्ट्रॅक्ट ॲट्रिब्यूट्स, जे चित्रातील महत्त्वाचे बदल किंवा घटक अतिशय शिताफीने वेगळे करतं. आणि चौथा आणि शेवटचा टप्पा आहे एक्सपर्ट इव्हॅल्युएशन, जिथे तज्ज्ञ मंडळी या सर्व बदलांचं काळजीपूर्वक परीक्षण करतात. थोडक्यात सांगायचं तर हे तंत्रज्ञान जनरेटरला विशिष्ट दृश्य घटक वेगळे करण्यास भाग पाडतं, जेणेकरून वैद्यकीय तज्ज्ञांना त्याचं अगदी योग्य मूल्यांकन करता येईल. पण आता एक थोडा वेगळा विचार करूया. काय होईल जर हे इतकं हुशार AI चक्क मेकअपमुळे गोंधळून गेलं तर? होय, तुम्ही बरोबर ऐकलत. असा विचार येणं अगदी स्वाभाविक आहे. मशीन लर्निंग मॉडेल्स कितीही अचूक असली तरी त्यांच्यातही त्रुटी असू शकतात. आणि हीच गोष्ट आपल्याला या तंत्रज्ञानाच्या एका अतिशय रंजक वास्तवाकडे घेऊन जाते. भाग 4. गमतीशीर चुका आणि मानवी हस्तक्षेप. संशोधनादरम्यान AIने डोळ्यांना लावलेल्या आय लायनरला थेट ॲनिमियाशी जोडण्याची एक अविश्वसनीय घोडचूक केली. चला पाहूया असं का झालं.
तर झालं असं की एआयने एका साध्या सामाजिक सवयीला किंवा मेकअपच्या वस्तूला चक्क जैविक आजार समजण्याची घोडचूक केली होती. तर इथे सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की कन्फाउंडर नावाची संकल्पना आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कन्फाउंडर म्हणजे असा एक घटक जो दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टींवर एकाच वेळी प्रभाव टाकून त्यांच्यात एक खोटा संबंध प्रस्थापित करतो. जसं की महिलांमध्ये आयलायनरचा वापर जास्त असतो आणि त्याचवेळी महिलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाणही जास्त असतं. जर आपण आपल्या डेटा सेटमधील असा सामाजिक आणि सांस्कृतिक पक्षपात दुर्लक्षित केला तर हे एआय अल्गोरिदम्स अत्यंत सहजपणे फसवले जाऊ शकतात हे नक्की. आणि हे अतिशय सुंदररित्या स्पष्ट करतं की स्टायलेक्स फ्रेमवर्क हे फक्त त्रुटी किंवा बायस शोधण्याचंच काम करत नाही, तर ते एका सक्षम पॉझिटिव्ह कंट्रोलसारखं काम करतं. मोतीबिंदूसारख्या ज्ञात आजारांची लक्षणे ते अगदी बरोबर ओळखतं. शिवाय पोर्टेबल एक्स-रे आणि एक्सपोजर सारखे कन्फाउंडर्सही लिहिल्यासमोर आणतं. पण मित्रांनो, यातील सर्वात रोमांचक गोष्ट कोणती असेल तर ती ही की हे तंत्रज्ञान पूर्णपणे नवीन वैद्यकीय गृहीतके तयार करतं. जसं की डोळ्यांच्या पापण्यांचा फिकटपणा आणि वाढलेली रक्तातील साखर यांच्यातील संभाव्य संबंध हे वैद्यकीय जगासाठी खरोखरच एका मोठ्या गेम चेंजरपेक्षा कमी नाहीये. भाग 5. वैद्यकीय क्षेत्रातील नवीन पहाट. हे तंत्रज्ञान भविष्यात ऑपॉर्च्युनिस्टिक स्क्रीनिंगद्वारे आजारांचं निदान अत्यंत प्रभावीपणे करून एका अत्यंत सुरक्षित आणि निरोगी भविष्याची सुरुवात करत आहे. पण शेवटी जाता जाता एक अतिशय महत्वाचा विचार आपण नक्कीच करायला हवा. या अत्याधुनिक डीप लर्निंग मॉडेल्सचा अचूक अर्थ लावण्यासाठी केवळ एका मशीनवर डोळे झाकून विसंबून राहणं पुरेसं नाहीये. यासाठी डॉक्टर, इंजिनियर्स, सामाजिक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ या सर्वांनी एकत्र येऊन काम करणं अत्यंत गरजेचं आहे. मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा सुंदर समन्वयच आपल्याला आजारांची खरी कारणं आणि सामाजिक परिस्थिती समजून घेण्यास मदत करेल. विचार करा, जर एआय आणि मानवी तज्ज्ञांची ही जोडी अशीच एकत्र काम करत राहिली तर भविष्यात आपण असे कोणते लपलेले आजार शोधून काढू जे आज आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहेत. यावर नक्की विचार करा. सबस्क्राईब करा आणि